नमस्कार. येत्या 12 तारखेला कालभैरव जयंती आहे. आता कालभैरव म्हटलं तर भगवान शिवाचं सर्वात उग्र स्वरूप आणि एक रक्षक स्वरूप आहे. आता कालभैरव हा देवता आपलं रक्षण करणारा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला सर्व भीतीपासून आणि भयापासून मुक्त करणारा देव आहे. जो आपल्याला कुठल्याही बाहेरील बाधापासून आपलं रक्षण करतो आणि आपल्याला मनामध्ये कुठलीही भीती निर्माण झाली असेल, ती भीती दूर करण्याचं काम सुद्धा हे करतो. कालभैरवाची उपासना ही साधी नाही आहे आणि भैरव लगेच सुद्धाही प्रसन्न होत नाही आहेत. तर भैरवाला प्रसन्न करून घेण्याकरता आपण ह्या कालभैरव जयंतीपासून काय काय करायला हवं? सर्वात महत्त्वाचं म्हणजे कालभैरवाचं वाहन हे कुत्रा म्हणजे श्वान आहे. आपण आपल्या जवळपासच्या भटक्या कुत्र्यांची, श्वानांची सेवा करायला हवी. त्यांना काहीतरी खाऊ घालावं. घरातलं उरलेलं अन्न किंवा बाकीच्या अशा गोष्टी असतील तर त्यांना चपाती भाकरी त्यांना नक्की जरूर द्यावी. त्यांची सेवा करावी. चुकून-माकूनही सुद्धा त्यांना फटका किंवा काही त्यांना इजा करू नये. ह्याच्यामुळे आपल्याला ह्या सेवा करण्यामुळे आपली राहू आणि केतूची बाधासुद्धाही आपल्याला कमी होते. दुसरं, कालभैरवाला प्रसन्न करून देता त्यांचा मंत्राचा जप करा. कालभैरव अष्टक वाचा, बटुक भैरव अष्टक वाचा. एक साधा सोप्पा मंत्र म्हणजे ओम भैरवाय नमः असा नामजप करू शकतात किंवा ओम ह्रीं भैरवाय नमः असा मंत्रजप तुम्ही करून भैरवाला प्रसन्न करून घेऊ शकतात. या कालभैरव जयंतीपासून या मंत्रांचा जप करायला सुरुवात करा आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या मंत्राचा समाविष्ट करून घ्यावा. अजून एक सर्वात महत्त्वाचा म्हणजे बोलायला गेलं तर आपल्यावरील कुठलीही बाहेरील बाधा दूर करण्याकरता तंत्रमंत्र बाधा आहे किंवा आपल्याला असं वाटतं की बाहेरून कोण काहीतरी आपल्या घरावरती किंवा आपल्यावरती करत आहेत, ही सर्व बाधा दूर करण्याकरता या कालभैरव जयंतीला आपण एक पिवळी मोहरी घेऊन यायची, थोडीशी एक 10 रुपयाची मोहरी घेऊन यायची. ती मोहरी आपल्या उजव्या हातामध्ये धरून भैरवाचं स्मरण करून ती मोहरी आपल्यावरून 7 वेळा फिरवायची आहे. क्लॉकवाईज फिरवायची आहे. क्लॉकवाईज फिरून ती आपल्या घराच्या बाहेर किंवा आपल्या बिल्डिंगच्या किंवा घराच्या परिसराच्या बाहेर ती नेऊन टाकून द्यायची आहे. आणि आपल्याला संध्याकाळी कालभैरव जयंतीच्या दिवशी संध्याकाळी ह्या दिवशी आपल्या घराच्या बाहेर मोहरीचा तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. असं सर्व करून दिवसभर कालभैरवाचे स्मरण करावे, नामजप करावा आणि कुत्र्यांची वगैरे सेवा करून घ्यावी. तर काळे वस्त्र वगैरे जर आपण परिधान केले तरी सुद्धा हे चांगलं राहील. अशा प्रकारे आपण कालभैरवाचं सेवा करायची आहे आणि त्याचा नामजप करून आपल्याला कालभैरवांना प्रसन्न करून घ्यायचं आहे. धन्यवाद.